श्री स्वामी समर्थ. आता ह्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. स्वामी म्हणजे काय? मीपणा ज्याने स्वहा केलेला आहे अशा व्यक्तीला स्वामी असं म्हणतात. त्याप्रमाणे आपल्या घरात सुद्धा पतीला स्वामी म्हणण्याची पद्धत आहे. मग स्वामी शब्द हा इतका सोपा आहे का? नाही. मीपणा ज्याने स्वहा केला अशा सर्व व्यक्तींना स्वामी म्हणण्याची पद्धत आहे. पतीसुद्धा आपल्या घरासाठी अनेक पद्धतीने स्वतःचं स्वहा करत असतो. मुलाबाळांच्या देखरेखीसाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, लहानाचे मोठं करत असताना त्याच्या मनातील अनेक इच्छा आकांक्षा तो मारतो म्हणजे त्या ठिकाणी तो स्वहा करतो. म्हणून पतीला स्वामी म्हणण्याची पद्धत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणण्यामागे सुद्धा हेच एक कारण आहे की श्री स्वामी समर्थ हे सेवेकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला स्वहा करतात. त्याच्या असलेल्या नसलेल्या गुणदोषाला बाजूला सारून त्याने जर आपली सेवा केली तर त्याच्या योगक्षेम चालवण्यामध्ये संपूर्णपणे सहकार्य करतात. आणि म्हणूनच 9वा अध्याय 22वा श्लोक श्री स्वामी समर्थांनी शेवटच्या क्षणी म्हटलेला होता की अनन्य चिंतयन्तमां जना परिपाषते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सर्व सेवेकरांचे योगक्षेम चालवण्याची ती जबाबदारी श्री स्वामी समर्थांनी घेतलेली असल्यामुळे त्या ठिकाणी समर्थांना स्वामी म्हणण्याची एक पद्धत आजपर्यंत रूढ झालेली असल्यामुळे स्वामी शब्द साधा नाही आणि त्याचा अनुभव प्रत्येक सेवेकऱ्याने घ्यावा. आपलं ममत्व, आपलं मीपणा बाजूला सारून जर संपूर्ण शरणागती त्या ठिकाणी आपण घेतली तर आपल्याला आपल्या मार्गात कुठल्याही प्रकारच्या राग, रोष, लोभ, मद, मोह, मत्सर राहत नाही आणि आपल्या मनातील सर्व आशा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ मार्गात कुठल्याही प्रकाराने मागे न राहता संपूर्ण शरणागती पत्करून आणि संपूर्ण श्रद्धा ठेवून जर आपण त्या ठिकाणी आलात तर आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. असेच श्री स्वामी समर्थ सर्वांच्या जीवनामध्ये यश लाभू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.